नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार आहेत। MCQच्या धर्तीवर त्या परीक्षा होणार आहेत आणि त्याला अनुसरून मागच्या भाग 1 मध्ये आपण BA अंतिम वर्षाच्या राज्यशास्त्र विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जो पेपर त्यांना अभ्यासाला आहे, आधुनिक राजकीय विश्लेषण, मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस, या पेपरच्या भाग 1 मध्ये पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 28 प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये आधुनिक राजकीय विश्लेषणावरचे उर्वरित प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सैद्धांतिक अभ्यासानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न हे खूप चांगले समजतात, ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय। तरी सुद्धा आपण हे वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी उर्वरित वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत। पेपरला जाण्यापूर्वी जरी हा व्हिडिओ तुम्ही ऐकला आणि पेपरला गेलात तरी तुमचे प्रश्न हे चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतात, ही गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायची आहे। प्रश्न क्रमांक 29 तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे वर्तनवाद हा जो शब्द आहे, वर्तनवाद हा जो शब्द आहे, हा शब्द राज्यशास्त्रात सर्वप्रथम हर्बर्ट टिंगस्टन या विचारवंताने वापरात आणला। हाही प्रश्न MCQच्या रूपाने तुम्हाला विचारला जाऊ शकतो। वर्तनवाद हा शब्द राज्यशास्त्रात सर्वप्रथम हर्बर्ट टिंगस्टन यांनी वापरात आणला। हा वस्तुनिष्ठ प्रश्न महत्त्वाचा आहे। पुढे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की वर्तनवादाच्या नव्या पद्धतीस 1925 मध्ये चार्ल्स मेरियम या विचारवंताने एस्पेक्ट ऑफ पॉलिटिक्स या ग्रंथात क्रमबद्धता बहाल केली। असाही प्रश्न MCQच्या रूपाने विचारला जाऊ शकतो आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे। लक्षात ठेवा, एकूणच पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबरच जे विद्यार्थी राज्यशास्त्रामध्ये सेट नेटची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हे वस्तुनिष्ठ प्रश्न MCQचे हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। काळजीपूर्वक जर सैद्धांतिक वाचन तुम्ही केलेलं असेल तर हे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला अतिशय परिचयाचे वाटतील, परंतु तुमची सैद्धांतिक वाचन तुमची प्रक्रिया जर कमी असेल किंवा वाचन केलेलं नसेल तर नक्कीच हे प्रश्न तुम्हाला थोडे नवीन वाटतील। म्हणून सैद्धांतिक वाचनावर भर द्या आणि त्यानंतर असे व्हिडिओ पहा आणि त्या माध्यमातून तुमची चांगली तयारी या ठिकाणी तुम्ही करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, वर्तनवादाच्या नव्या पद्धतीस 1925 मध्ये चार्ल्स मेरियम या विचारवंताने ॲस्पेक्ट ऑफ पॉलिटिक्स या ग्रंथात क्रमबद्धता बहाल केली। हे वाक्य थोडं मोठं असलं तर याच्यामध्ये या माध्यमातून 2-3 वस्तुनिष्ठ प्रश्न तयार होऊ शकतात, ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची। म्हणून लक्षपूर्वक हे वाक्य वाचून त्याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला तयार करायचे। पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1928 मध्ये फ्रँक केंट यांनी पॉलिटिकल बिहेवियर हा ग्रंथ लिहिला। 1928 मध्ये बघा, 1928 मध्ये फ्रँक केंट यांनी पॉलिटिकल बिहेवियर हा ग्रंथ लिहिला। म्हणजे एकूण राजकीय वर्तन हे ग्रंथाचं नाव आहे त्यांच्या, इंग्रजीमध्ये आपण त्याला पॉलिटिकल बिहेवियर हा ग्रंथ 1928 मध्ये फ्रँक केंट यांनी लिहिला। हा MCQचा प्रश्न यापूर्वीही विचारला गेला, अनेक वेळेला अनेक परीक्षांमध्ये विचारला गेला, तो या परीक्षेला सुद्धा विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की वर्तनवादाला सैद्धांतिक आधार देणारे ग्रंथ कोणते। वर्तनवाद हा जो आहे, वर्तनवादी सिद्धांत दृष्टिकोन जो दिसतो आपल्याला या आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये, वर्तनवादी दृष्टिकोन जो काही दिसतो त्याला सैद्धांतिक आधार देणारे ग्रंथ कोणते आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रॅहम वॉलस यांचा एक ग्रंथ आहे आणि ऑर्थर बेंटले यांचा एक ग्रंथ आहे। मग ग्रॅहम वॉलस यांचा कोणता ग्रंथ आहे तर ग्रॅहम वॉलस यांनी ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर ऑर्थर बेंटले यांचा प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट हा ग्रंथ या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। म्हणजेच काय तर वर्तनवादाला सैद्धांतिक आधार देणारे ग्रंथ कोणते तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रॅहम वॉलस यांचा ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स आणि ऑर्थर बेंटले यांचा प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट हा ग्रंथ असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे MCQच्या रूपाने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून महत्त्वाचा ग्रंथ आहे। पुढे दुसरा प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो, तो म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोनाचा विकास
वर्तनवादी दृष्टिकोन जो आपल्याला दिसतो, हा वर्तनवादी दृष्टिकोन आणि या दृष्टिकोनाचा विकास करण्यामध्ये अमेरिकन विचारवंतांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. वर्तनवादी दृष्टिकोनाचा विकास करण्यात कुठल्या देशाच्या विचारवंतांचं योगदान महत्त्वपूर्ण मानलं जातं, तर अमेरिकन विचारवंतांचं योगदान महत्त्वपूर्ण मानलं जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोनाला विकसित करण्यामध्ये अमेरिकन विचारवंतांचा सिंहाचा वाटा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की डेव्हिड ईस्टन हे विचारवंताचं नाव आहे. डेव्हिड ईस्टन यांनी कोणत्या ग्रंथातून वर्तनवादाचा बौद्धिक पाया मजबूत केला? डेव्हिड ईस्टन यांनी कोणत्या ग्रंथांमधून वर्तनवादाचा बौद्धिक पाया मजबूत केला? मग ते ग्रंथ कुठले आहेत डेव्हिड ईस्टन यांचे? त्यातला पहिला ग्रंथ त्यांचा आहे डेव्हिड ईस्टन यांचा, तो म्हणजे द पॉलिटिकल सिस्टम, राजकीय व्यवस्था नावाचा ग्रंथ आहे त्यांचा. पॉलिटिकल सिस्टम हा एक ग्रंथ, आणि त्यांचा जो दुसरा ग्रंथ आहे तो म्हणजे ॲन इन्क्वायरी इनटू द स्टेट ऑफ पॉलिटिकल सायन्स हा ग्रंथ असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे द पॉलिटिकल सिस्टम आणि ॲन इन्क्वायरी इनटू द स्टेट ऑफ पॉलिटिकल सायन्स हे दोन ग्रंथ डेव्हिड ईस्टन यांनी त्यांच्या या ग्रंथांमधून वर्तनवादाचा बौद्धिक पाया मजबूत केला. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे व्यवस्था दृष्टिकोनाचे विकसित रूप म्हणजे, व्यवस्था दृष्टिकोनाचे विकसित रूप म्हणजे संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन होय. बघा पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला की व्यवस्था दृष्टिकोनाचे विकसित रूप म्हणजे, व्यवस्था दृष्टिकोनाचे विकसित रूप म्हणजेच संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन होय. म्हणजे प्रत्येक वाक्य मी तुम्हाला सांगतोय ते वाक्य MCQच्या रूपाने परीक्षेला येऊ शकतं. त्यातला कुठलाही, त्या वाक्यामधला कुठलाही एक शब्द हा गाळला जाऊ शकतो आणि तो खाली 4 पर्यायांमध्ये विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ प्रश्न आपण तयार केलेले आहेत, आणि की जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल, माझाही वेळ वाचेल, आणि तुमच्यापर्यंत प्रश्न योग्य तो प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही याची जर उजळणी केली, चांगल्या प्रकारे हा प्रश्न समजावून घेतला, तर तुमचेही वस्तुनिष्ठ प्रश्न कमीत कमी वेळामध्ये तयार होतील. त्या दृष्टिकोनातून हे एका वाक्यामध्ये हे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या ठिकाणी तयार करत आहोत. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे की व्यवस्था दृष्टिकोनाचे विकसित रूप, व्यवस्था दृष्टिकोनाचे विकसित रूप म्हणजेच संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन होय, असाही MCQचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला असाही येऊ शकतो, आल्मंड व पॉवेल हे विचारवंतांची नावं आहेत, राजकीय विचारवंतांची नाव आहे. आल्मंड व पॉवेल यांनी संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन मांडला. म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये जो संरचनात्मक आणि कार्यात्मक दृष्टिकोन आहे तो कुणी मांडला, तर तो आल्मंड आणि पॉवेल या विचारवंतांनी मांडला. हे आपल्याला महत्त्वाचं आहे, किंवा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो म्हणून महत्त्वाचा प्रश्न मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे तो सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोनाची व्याख्या, संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोनाची व्याख्या सर्वप्रथम गॅब्रियल आल्मंडने केली. कोणी केली? गॅब्रियल आल्मंड यांनी संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोनाची व्याख्या सर्वप्रथम केलेली दिसते, आणि म्हणून हा संदर्भ सुद्धा MCQच्या रूपाने विचारला जाऊ शकतो म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न आपल्याला असाही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे आल्मंड व पॉवेल राजकीय व्यवस्थेचे 3 पैलू सांगतात. राजकीय व्यवस्थेचे 3 पैलू कुणी सांगितले असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की राजकीय व्यवस्थेचे 3 पैलू आल्मंड व पॉवेल यांनी सांगितले, असाही तुम्हाला प्रश्न, असा उलटसुलट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. वाक्याची रचना बदलून शब्द मागे पुढे करून तुम्हाला असे वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आपली तयारी चांगली पाहिजे. आपली तयारी जर भक्कम असेल तर प्रश्न कितीही तोडून मोडून विचारला तर त्याचं योग्य ते उत्तर आपण परीक्षेत देऊ शकतो. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. कुठली? की याच्यामध्ये आल्मंड व पॉवेल यांनी राजकीय व्यवस्थेचे 3 पैलू सांगितले किंवा 3 पैलू ते सांगतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की द पॉलिटिक्स हे ग्रंथाचं नाव आहे. मग द पॉलिटिक्स हा ग्रंथ कुणी मांडला? तो ग्रंथ
ॲरिस्टॉटल यांनी मांडला. म्हणजे ॲरिस्टॉटल यांचा हा ग्रंथ आहे, पॉलिटिक्स हा ग्रंथ ॲरिस्टॉटल या विचारवंताचा आहे. प्रश्न पुढे आहे, काय सांगतो, द पॉलिटिक्स या ग्रंथात ॲरिस्टॉटलचा व्यवस्थावादी दृष्टिकोनही प्रत्ययास येतो. द पॉलिटिक्स या ग्रंथात ॲरिस्टॉटलचा व्यवस्थावादी दृष्टिकोनही प्रत्ययास येतो. हे वाक्य MCQच्या रूपाने आपल्याला येऊ शकतं आणि म्हणून याचीही शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला असाही प्रश्न तुम्हाला MCQच्या रूपाने येऊ शकतो, तो म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषणाने काय असावे यापेक्षा काय आहे याला महत्त्व दिले. आधुनिक राजकीय विश्लेषणाने काय असावे यापेक्षा काय आहे, प्रत्यक्षात काय आहे या गोष्टीला अधिक महत्त्व दिलेलं दिसतं. ही वाक्य किंवा हा प्रश्न तुम्हाला MCQच्या रूपाने विचारला जाऊ शकतो. म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषणाचं हे वैशिष्ट्य आहे की काय असावं हे अशा पद्धतीनं स्वप्नरंजनात्मक काल्पनिक आदर्शवादी विचार मांडण्यापेक्षा प्रत्यक्षात काय आहे या गोष्टीवर आधुनिक राजकीय विश्लेषणाचा भर असलेला आपल्याला दिसतो. आणि त्या दृष्टिकोनातून हा सिद्धांत समजून घेतल्यानंतर अशा पद्धतीचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपले आपोआप तयार होतात. म्हणून हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. कुठला? आधुनिक राजकीय विश्लेषणाने काय असावे यापेक्षा काय आहे याला महत्त्व दिले आहे. हा प्रश्न MCQच्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो, आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या विकासात योगदान देणारे विचारवंत रिकामी जागा हे आहेत. आता मी तुम्हाला 3-4 विचारवंत सांगणार आहे की त्या 3-4 विचारवंतांचं योगदान हे आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या विकासात असलेलं दिसतं. याच्यामध्ये जे 4 विचारवंत दिले ते 4च्या 4 पर्याय तर नक्कीच आपल्याला विचारले जाणार नाहीत. त्यातला कुठलाही एकच पर्याय खाली असेल ते विद्यार्थी बऱ्याच वेळेला अशा वेळेला गोंधळतात, परंतु गोंधळून जाण्याचं काहीच कारण नाही. एखाद्या सिद्धांताचं समर्थन करणारा विचारवंत जर एकापेक्षा जास्त असतील तर पर्यायामध्ये आपल्याला कुठला एकच विचारवंत विचारला जातो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करायची. आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या विकासात योगदान देणारे विचारवंत कोण कोण आहेत? याच्यामध्ये ग्रॅहम वॉलास यांनी सुद्धा आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये योगदान दिले. त्यानंतर ऑर्थर बेंटले यांनी सुद्धा आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या विकासात योगदान दिले. त्यानंतर रॉबर्ट मर्टन आणि टॉलकाट पार्सन यांनी सुद्धा आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या विकासात योगदान दिले. म्हणजे ग्रॅहम वॉलास, ऑर्थर बेंटले, रॉबर्ट मर्टन आणि टॉलकाट पार्सन यांनी आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या विकासात योगदान दिलं. म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या विकासात योगदान देणारे विचारवंत ग्रॅहम वॉलास, ऑर्थर बेंटले, रॉबर्ट मर्टन आणि टॉलकाट पार्सन हे विचारवंत आहेत. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण तयारी आपली भक्कम असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे इसवी सन 1908 मध्ये, बघा लक्ष द्या, इसवी सन 1908 मध्ये ग्रॅहम वॉलास यांनी ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला. 1908 मध्ये ग्रॅहम वॉलास यांनी ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला. आणि याला अनुसरूनच दुसरा प्रश्न आहे. बघा दुसऱ्या प्रश्नात काय, ऑर्थर बेंटले यांनी सुद्धा 1908 मध्येच द प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट हा ग्रंथ प्रकाशित केला. बघा ऑर्थर बेंटले आणि ग्रॅहम वॉलास यांनी एकाच वर्षी 1908 सालीच या दोनही विचारवंतांनी ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ वेगवेगळे आहेत पण इसवी सन एकच आहे. 1908 मध्ये ग्रॅहम वॉलास यांनी ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला, तर 1908 मध्येच ऑर्थर बेंटले यांनी द प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट हा ग्रंथ लिहिला. हे आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी इथं गोंधळतात, पण ही गोष्ट आपल्याला लक्षपूर्वक याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असाही येऊ शकतो तुम्हाला की ग्रॅहम वॉलास यांनी ग्रॅहम वॉलास या विचारवंताने राजकीय विश्लेषणासाठी अनुभववादी व वर्तनवादी दृष्टिकोनाद्वारे विश्लेषण करण्यावर भर दिला. ग्रॅहम वॉलास यांनी राजकीय विश्लेषणासाठी अनुभववादी व वर्तनवादी दृष्टिकोनाद्वारे विश्लेषण करण्यावर भर दिला. हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा परीक्षेमध्ये येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की
1953 साली 1953 मध्ये राज्यशास्त्रात 1953 मध्ये राज्यशास्त्रात डेव्हिड ईस्टन यांनी व्यवस्था संकल्पना जी व्यवस्था संकल्पना मांडली, ती व्यवस्था संकल्पना डेव्हिड ईस्टन यांनी त्यांच्या पॉलिटिकल सिस्टम या ग्रंथात मांडली. बघा 1953ला जी व्यवस्था संकल्पना मांडली, कुणी मांडली? 1953ला जी व्यवस्था संकल्पना डेव्हिड ईस्टन यांनी मांडली, ती संकल्पना त्यांनी कुठे मांडली? तर ही संकल्पना त्यांनी त्यांच्या पॉलिटिकल सिस्टम या ग्रंथात मांडली. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे 1953 मध्ये राज्यशास्त्रात डेव्हिड ईस्टन यांनी जी व्यवस्था संकल्पना मांडली, ती त्यांनी त्यांच्या पॉलिटिकल सिस्टम या ग्रंथात मांडली आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबरोबर शेवटचा प्रश्न आपल्याला असाही सांगता येऊ शकतो, तो म्हणजे डेव्हिड ईस्टनच्या मते वर्तनवाद शास्त्रीय मनोदशेचे प्रतिबिंब आहे. वर्तनवाद हे शास्त्रीय मनोदशेचे प्रतिबिंब आहे. डेव्हिड ईस्टन यांच्यामध्ये वर्तनवाद शास्त्रीय मनोदशेचे प्रतिबिंब आहे, अशा पद्धतीची वाक्य सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पण विद्यार्थी मित्रांनो, पदवीच्या अंतिम वर्षाची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा सेट नेट राज्यशास्त्रामध्ये सेट नेटची तयारी करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. MCQच्या पद्धतीनंच पदवीच्या अंतिम वर्षाला पदवीच्या विद्यार्थ्यांना सामोरे जायचं आहे आणि सेट नेटची तयारी करणारे विद्यार्थी जर असतील, राज्यशास्त्र विषय घेऊन सेट नेटची तयारी करणारे विद्यार्थी असतील, तर त्यांनाही वस्तुनिष्ठ धर्तीवरच या ठिकाणी पेपर द्यायचे असतात आणि म्हणून अशाच पद्धतीचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे मागे पुढे करून हे विचारले जाऊ शकतात, विचारले जातात आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपल्या जास्तीत जास्त अभ्यास करणाऱ्या, सेट नेटची तयारी करणाऱ्या विद्यार्थी असतील किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला राज्यशास्त्र असलेले विद्यार्थी असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अगोदर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, त्यांना सुद्धा त्याचा फायदा हा परीक्षेसाठी होऊ शकेल. एवढीच गोष्ट तुमच्या पुढे सांगणं आवश्यक आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन संकल्पनेसह, नवीन घटक घेऊन, नवीन वस्तुनिष्ठ प्रश्नांसह MCQचे प्रश्न घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.